नमस्कार मंडळी, महालक्ष्मी रेसिपीमध्ये ना तुमचे स्वागत आहे. तर मी अशी भन्नाट रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली, ती म्हणजे ना पालकाची पोळी बरं का. तर ती कशी केली ना ती तुमच्याशी शेअर करते. त्या अगोदर मी तुम्हाला सांगते, ही भाकर चपाती खाण्याचा कंटाळा आला असेल ना, तर तुम्ही ही पालकाची ना पोळी नक्की करून बघा बरं का. तर ती कशी केली ना ती तुमच्याशी अगोदर शेअर करते. तर 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, थोडंसं आलं घेतलं आणि 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि थोडंसं मीठ टाकून छान त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने केलेली आहे. नंतर 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि 1 वाटी ना बेसनाचं पीठ घेतलं. आणि मिरचीचा ठेचा घ्यायचा. तिखटाचं प्रमाण आपल्याप्रमाणे घ्यायचं, जसं आपल्याला तिखट आवडेल ना त्याप्रमाणे घ्यायचं. आणि 1 चमचा धना पावडर आणि थोडीशी हळद घेतली, चवीनुसार मीठ घेतलं. थोडंसं पाणी टाकून छान असं मिक्स करून घेतं आहे. तुम्ही बघू शकताय. जसं पाणी लागेल ना तसं पाणी टाकत जायचं. आणि हे मिश्रणाने मी ह्या पद्धतीने करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकताय. मस्त असं मिश्रण करून घ्यायचं. मग नंतर ना खायचा सोडा थोडासा टाकायचा. ते टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकून छान असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि ते मिश्रण छान मिक्स झाल्यानंतर ना साईडला ठेवून द्यायचं. तोपर्यंत पालकला ना आपण तडका देऊन घेऊया. तेल गरम झाल्यानंतर थोडेसे जिरे टाकले, पालक स्वच्छ धुवून कट करून ना मग ती त्याच्यामध्ये टाकली. तेल गरम झाल्यानंतर छान असं हलवून घेतलं आणि पालक मस्त अशी शिजवून घेतली थोडीशी. मग ती झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतली आणि जे मिश्रण आपण करून ठेवलं होतं ना त्या मिश्रणमध्ये ती पालक टाकली. बारीक चिरलेला कांदा टाकला, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि थोडासा ओवा टाकला. ओवा टाकल्यानंतर ना ते मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकताय. ह्या पद्धतीने ते मिश्रण मी करून घेतलेलं आहे. 10 मिनिटं असं झाकून ठेवलं. 10 मिनिटानंतर ते मिश्रण असं झालेलं आहे. नंतर पॅन घेतला, पॅनवर थोडंसं तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर ना पळीच्या साहाय्याने ना ते मिश्रण असं टाकत गेले आणि छान असं पळीने असं गोल करून घेतलेलं आहे. 10 मिनिटं असं झाकून ठेवलं. 10 मिनिटानंतर ना ते झाकण काढलं आणि वरनं थोडंसं तेल टाकलं. छान अशा कडा पण त्याच्या सोडून घेतल्यानंतर असं पलटी करून घेतलं. आलटी पलटी करून ना छान अशी पालकची पोळी मी भाजून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. एकच नंबर ही पालक पोळी झाली होती. तुम्ही तुमच्या घरच्यांना नक्की करून द्या. आपली एक पालकची पोळी झालेली आहे. आता मी दुसरी पण करून घेत आहे. ती पण छान अशी भाजून घेतलेली आहे. जेव्हा तुम्हाला चपाती किंवा भाकर खाण्याचा कंटाळा आला असेल ना तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने पालकची पोळी करून खावा. एकच नंबर लागते. तुम्ही पालकचे भरपूर प्रकार पाहिले असतील, पण पालकची पोळी ना तुम्ही केली नसेल ना तर एकदा नक्की करून बघा. आणि अशा थंडीच्या सीझनमध्ये ना पालकची पोळी नक्की करून बघा. एकच नंबर लागते बरं का. मी डाळ तडका केला होता ना त्याच्याबरोबर छान लागली होती. आणि तुम्हाला ही पालकची पोळी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. जरा तरी हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.